नमस्कार पब्लिक, मी दिनेश. स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका मिनी ब्लॉगमध्ये. आज आपली घेतली होती सोंगणी आणि बांधव येऊन बघतोय तर काय पब्लिक लय खतरनाक काम करायला भेटली होती. काम करून लय दमलो होतो. मग म्हटलं चला काहीतरी पोटा पाण्याचं बघू. मग काय येऊन बघतोय तर काय वडापाव आहे, जरा ताव मारून घेतला. इकडं आपल्या जीवलग मित्रांना लय खतरनाक अशी ट्रॅक्टरवर रॉयल एंट्री मारली ना. आपला जीवलग मित्र म्हणजे आपला समीर भाऊ. इकडं आपला वावरातला भात आहे कापून झालाच होता मित्रांनो. आणि शेती वाटते तेवढी सोपी नाही मित्रांनो. पब्लिक नाही घेतला दुपारचं जेवण करायला आणि शेतामध्ये जेवण करायची मजा एवढी खतरनाक येत होती का एखाद्या 5 स्टार हॉटेलला लाजवीला अशी मजा येत होती. ज्या गोष्टीची आम्ही सर्वजण खूप आतुरतेने वाट बघत होतो ती गोष्ट आली, ती म्हणजेच आपला उपनेरवाला. फायनली आपला भात वगैरे सगळा काढून झाला खतरनाकमध्ये आणि 3-4 वाजले होते. व्ह्यू पण तर एक नंबर दिसत होता. पब्लिकनं इकडे लगेच ताडपत्र्या बिडपत्र्या गोळा करायचा काम चालू केला आणि सर्वांना घरी जायची एवढी घाई झाली होती की बास रे बास. काम करून चहाची एवढी तलप लागली होती की चहा पण आपल्याला डायरेक्ट जागेवर आला. चहाचा मस्तपैकी आनंद घेऊन टाकला. पब्लिकही मस्त चहा प्यायला भेटली होती. घरी येऊन बघतो तर भाई काय आपल्या लाडक्या मामीनं गरम गरम मॅगी बनवली होती. मग मॅगी जरा दणकावून बिनकावून घेतली. मग गेलो तलावावर आंघोळ करायला. आंघोळ बिंघोळ केली, जरा एन्जॉय केला मस्तपैकी. आणि आपला सोंगणी ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा.